जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो। तर आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे एम आय डी सीची एक्झाम झालेली आहे मित्रांनो। त्याचे रिझल्ट कधीपर्यंत येणार आहे, कट ऑफ कितीपर्यंत लागू शकतो, हे सगळं आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्याच्यासोबतच एक्झामला फॉर्म किती आले होते हे तर सगळ्यांना माहीतच आहे। मागे एक लेटर निघलं होतं, त्याच्यात किती फॉर्म आले, कोणत्या पोस्टसाठी, कॅटेगरीनुसार हे सगळं सांगितलेलं होतं। पण किती मुलांनी एक्झाम दिलेली मित्रांनो, एक्झाम किती मुलांनी दिलेली आहे तर ते आपल्याला माहीत नाही। कारण 2023मध्ये ही वॅकन्सी निघली होती। त्याच्यानंतर एक विषय असा आहे मित्रांनो की खूप मुलांनी मेल वगैरे चेक केलेले नव्हते आणि त्यांनी एक्झाम त्यांची मिस झालेली आहे। तर त्याच्यासाठी आपण काय केलं मित्रांनो, एक RTI फिल केलेलं आहे। RTIमध्ये काय विचारलेलं आहे मित्रांनो की किती मुलांनी कोणत्या जागेसाठी किती एक्झामला बसलेले होते मित्रांनो। एक्झाम्पल तुम्ही एक जागा होती आणि 100 मुलांनी ते फॉर्म भरले होते, कारण ते फॉर्म भरलेलं एक आपल्याला अपडेट भेटलेली होती आणि किती जागेसाठी किती फॉर्म आलेले होते हे माहिती आहे सर्वांना। माहीत नसेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला ते फॉरवर्ड करू शकतो। त्याच्यासोबतच पण 100 फॉर्म आले एक्झाम्पल एके जागेसाठी, पण मुलं किती एक्झामसाठी अवेलेबल होते आणि किती बसले होते, किती मुलांना मेल बघितला आणि ते एक्झामला दिलेले होते। कारण आपण बघितलं होतं की खूप मुलं हे गैरहजर असल्यामुळं खूप विद्यार्थ्यांची संख्या कमी होती। त्याच्यासाठी आपण काय केलं आहे, RTI एक फिल केलेलं आहे। त्या RTIमध्ये काय काय माहिती मागितली ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, जेणेकरून जी RTIची अपडेट येईल आणि मी जे अपडेट बघेल साईडवर तुम्हाला लगेच तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला आत्ताच लाईक आणि सबस्क्राईब करून घ्यायचं मित्रांनो। तर चला या, तर हे आपण बघणार आहोत। हे बघा, तर 13 ऑगस्ट 2023मध्ये मुलांनी हा फॉर्म फिलअप केला होता। त्याचीच एक्झाम कधी झालेली मित्रांनो हे तुम्ही बघू शकता। तर जुलैमध्ये एक झाली होती मित्रांनो बघा, 10 जुलैला कशाची एक्झाम झालेली आहे मी सगळं तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे। फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हे बघा, 10 जुलै 2025 रोजी एक्झाम स्टार्ट झाली होती मित्रांनो। रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। 10 जुलैला बघा, टायपिंग कम क्लर्क एका शिफ्टमध्ये ही एक्झाम झालेली होती मित्रांनो। त्याच्यासोबत ड्रायव्हरची व्हॅकन्सी होती, ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर म्हणून एक जागा होती मित्रांनो, त्यासाठी हे एक शिफ्टमध्ये झालेले होते बघा। त्याच्यानंतर ज्युनियर क्लर्क ग्रुप ए हे काय झालेलं आहे हे सांगण्याचं तात्पर्य काय हे सुद्धा सांगणार आहे 10 जुलै 2025 रोजी। तर हे बघा, ज्युनियर क्लर्क लोअर ग्रेड ए, कारण याच्यात तुम्हाला काय मित्रांनो खूप चांगली संधी आहे। खूप मुलांनी याच्यात एक्झामला गैरहजर होते मित्रांनो, फॉर्म भरले होता, त्यांच्याकडं कधी मेल आलेले नाही आहे आणि मुलं विसरले सुद्धा होते। त्याच्यासाठी आपण बघितलं होतं एक्झामच्या टायमाला अर्धे हॉल खाली होते, त्याच्यासाठी आपण 50% सुद्धा मुलांनी एक्झाम ही दिलेली नाही आहे। त्याच्यानंतर बघा, डायरेक्ट 10 जुलैपासून 6 ऑगस्टपासून एक महिना त्यांनी गॅप दिलेलं होतं मध्ये। तर ते गॅप का दिलेलं ते माहीत नाही आपल्याला, पण एक महिना गॅप होता मित्रांनो। बघा, 6 ऑगस्टला ही जी एक्झाम झालेली बघा, हे सर्व आपल्याला काही सांगता येणार नाही, पण एवढं झालेलं बघा, तुम्ही स्क्रीनशॉट मारू शकता। त्याच्यानंतर बघा 6च्या नंतर 8 ऑगस्ट, 9 ऑगस्ट आणि लास्ट एक्झाम कधी झाली होती मित्रांनो 10 ऑगस्ट। तर आज किती मित्रांनो 7 सप्टेंबर, 8 सप्टेंबर, म्हणजे एक महिना झालेले मित्रांनो, ऑगस्टपासून सप्टेंबरपर्यंत। तर रिझल्ट कधी लागणार आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत आणि किती मुलांनी एक्झाम दिलेली आहे हे आपल्याला RTIच्या माध्यमातून समजणार आहे। तर RTI मी टाकलेलं आहे मित्रांनो, आता त्याची जशी माहिती येईल मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की ह्या जागेसाठी इतके फॉर्म आले होते आणि इतकेच मुलांनी एक्झाम दिलेली, आपण तेवढेच विचारलेलं आहे त्यांना। RTIमध्ये सगळं टाकलेलं आहे बघा। लेबर डिपार्टमेंटला टाकलेलं आपल्याला जी काही माहिती भेटेल मी तुम्हाला आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून सगळं काही माहिती देणार आहे, किती मुलांनी एक्झाम दिलेली आहे आणि कट ऑफ कितीपर्यंत जाणार आहे हे सगळं आपण नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बघा काय काय दिलेलं आहे, आणखी ही एक्झाम कधी काय कोणते पोस्ट होते बघा। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आस्थापन गट अ ब क ह्या 3 याच्यासाठी चालते, अ आणि ब क। तर कार्यकारी अभियंता स्थापत्य, तर याच्यासाठी किती फॉर्म आले होते तर तुम्हाला माहीत नसेल तर मला कमेंट करा, मी त्याच्यावर सुद्धा एक व्हिडिओ बनवेल। त्याच्यासोबत बघा एवढ्या साऱ्या पोस्ट होत्या। तर आता एक्झाम झाली 2023ची 2025मध्ये झालेली आहे आणि त्याच्यासोबतच जर तुम्हाला अपडेट काही पण हवे असल्यात तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। त्याच्यासोबत किती फॉर्म आले होते हे तर तुमच्याकडे ते नोटिफिकेशन नसेल तर मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकणार आहे, जे की टेलिग्रामची लिंक मी खाली दिलेली मित्रांनो।
टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली, तुम्ही जाऊन तिथं काय करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. जी बी अपडेट येईल आपल्या टेलिग्रामला सुद्धा भेटेल तुम्हाला आणि यूट्यूब चॅनलला सुद्धा भेटणार आहे मित्रांनो. आणि नेक्स्ट व्हिडिओ मी तुम्हाला टाकणार आहे कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो, कारण 50% प्रेझेंटी ही एक्झामसाठी होती मित्रांनो. एक्झाम पण जसे की 50 फॉर्म आले होते एका जागेसाठी, तर 20 ते 25 लोकांनीच ही एक्झाम दिलेली आहे. त्याच्यात पण आता खूप मुलांनी काय प्रॉब्लेम झाला होता मित्रांनो, तर कोणाला मेल आले नव्हते, आले असतील तर त्यांची मेल आय डी चेंज झालेली आहे, मोबाईल चेंज झालेले आहे, त्याच्यामुळे 2 वर्षात खूप काही वेगळं घडतं, त्याच्यासाठी त्यांची एक्झाम ही दिली गेलेली नाही आहे. तर कट ऑफ कितीपर्यंत जाणार मी ह्या, जर तुम्हाला समजा एक्झाम्पल सर्वे ग्रुपसाठी, इलेक्ट्रिशियनसाठी, ज्या काही जागेसाठी तुम्हाला कट ऑफ पाहिजे असेल तुम्ही कमेंट करा आणि आपल्या टेलिग्रामला जॉईन व्हा. मी नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कट ऑफवर आणि जे RTI टाकलेलं आहे ज्याचं जसं रिप्लाय येईल मी तुम्हाला आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून सगळं काही सांगणार आहे. तर RTIमध्ये जी माहिती भेटेल मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि जी अपडेट येते ती टेलिग्रामवर येते, त्यासाठी तुम्हाला टेलिग्रामसुद्धा जॉईन करायचं आहे. ती डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.